आज गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नांदणी शाखेच्या वतीने सीमा तपासणी नाका नांदणी येथे आंदोलन करण्यात आले। या संबंधीचे निवेदन परिवहन अधिकारी संदीप सुभाष शिंदे यांना देण्यात आले। यावेळी शाखाध्यक्ष सुधाकर सुरवसे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या। तर यावेळी महाराष्ट्र सैनिक शाखाध्यक्ष सुधाकर सुरवसे, नागेश वाघे, काशीनाथ डोमनळे, चंद्रकांत माने, नागेश सुरवसे, सुनील शिवशरण, आकाश थोरात, पिरन्ना बंदीछोडे, संतोष टिळे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नांदणी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा नांदणीच्या वतीने परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावरती आपण ठिय्या आंदोलन करत असताना तेथील प्रत्यक्ष ऑन ड्युटी असलेले अधिकारी श्री संदीप शिंदे साहेब आमच्याशी ठिय्या आंदोलनाच्या स्थळी येऊन चर्चा केली। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावरती त्यांनी सविस्तर समर्पक आम्हाला जे योग्य वाटतील अशी उत्तरं त्यांनी पटवून दिल्यामुळे आमचं हे आंदोलन इथं तुर्तास थांबवतं आहे। पण येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्यांची जी योग्य ती दखल नाही घेतल्यास याच्याहीपेक्षा पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल, हे फक्त मी आज तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतोय। आमच्या मागणीला आता तरी आम्हाला व्यवस्थित उत्तरं मिळाली आहेत, त्यामुळं आमचं आंदोलन थांबवायला काय हरकत नाही आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नांदणी शाखेचं हे आंदोलन यशस्वी झाले असं मी मला पत्रकार बांधवांना कळवतो।